शशिकांत शिंदे असे म्हणाले होते की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आलं तर ती खरी अजितदादांना श्रद्धांजली असेल, आपल्याला काय वाटते? काही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही सत्ता पिसासू जे नेते आहेत त्यांना सत्तेबगैर राहणं होत नाही आहे आणि म्हणून काहीतरी केविलवाना प्रयत्न करून दुर्घटनेचा काहीतरी सहानुभूती आपल्याला खेचून आणण्याच्या चक्करमध्ये ते काही वक्तव्य करतात आहे आणि सत्तेमध्ये कसं एन डी एमध्ये कसं यायचं त्यासाठी ते प्रयत्न करतात आहे. जोपर्यंत ते सुनीताताईंचं नेतृत्व स्वीकारणार नाही, जोपर्यंत देवेंद्रजींचं नेतृत्व स्वीकारणार नाही, जोपर्यंत मोदीजींचं नेतृत्व स्वीकारणार नाही त्यांचं महापौर आहे मुस्लिम समाजाचा, शिंदे गट विरोध करत आहे. नाही, पण ते असं आहे की त्यांची सत्ता आहे, त्यांना बहुमत जनतेने दिलं आहे, ते कोणाला करणार. पण एक या माध्यमातून निश्चित जे आम्ही नेहमी म्हणत होतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये उभाटाची जर सरकार आली तर तिथे मुस्लिम महापौर होणार आणि म्हणून आज तेच काम त्यांनी तिथे परभणीमध्ये करून दाखवलं. म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा. चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी भाजपचा महापौर आहे, मात्र महायुतीमध्ये आपण देखील एक घटक पक्ष आहात त्या ठिकाणी आणि दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आलं तर काय मतभेद होऊ शकतात भविष्यामध्ये? कोणाचे? दोन्ही राष्ट्रवादी गटाचे जर ते आमच्या भाजपसोबत. जोपर्यंत शरद पवार गट किंवा शरद पवार साहेब देशात माननीय मोदीजींचं नेतृत्व स्वीकारत नाही आणि राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारत नाही तोपर्यंत हे विलिनीकरण होऊच शकत नाही. कारण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एन डी एमध्ये आहे, एन डी एचा घटक पक्ष आहे आणि घटक पक्ष असल्यामुळे हा जोपर्यंत आमच्या नेतृत्वाचं माननीय आपल्या देशाच्या नेतृत्वाचं माननीय राज्यांच्या नेतृत्वाचं जोपर्यंत नेतृत्व स्वीकारणार नाही तोपर्यंत ही युती होऊ शकत नाही आणि विलिनीकरण होऊ शकत नाही. शशिकांत दादा, संजय राऊतनं टीका केली आहे माजी राज्यपालावर की त्यांना धोतर बांधता येत नाही, ते आम्हाला काय शिकवतात? नाही, संजय राऊतांना काही विषय आले नाही आहेत. त्यांनी परभणीमध्ये जे त्यांनी करून दाखवलं आणि जे त्यांचं आणि जे मुस्लिम व्यक्तीला त्यांनी महापौर करून दाखवलं, जे त्यांनी चॅलेंज केलं होतं त्यांनी मुस्लिमला करून दाखवलं, मला असं वाटतं इतकंच पुरेसं आहे शिवसेना उबाटा संपवण्यासाठी. तर मला असं वाटतं की आता संजय राऊतांनी आणखीन परत शिवसेनेची किंवा उबाटाची वाट लावू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.